सुरत येथील बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। याच घटनेत शोकाकुल वातावरणात जामनेर येथील सहभागी होण्यासाठी, दुःखाच्या डोंगरात सहभागी होण्यासाठी या ठिकाणी दोन बसेस ज्या आहेत ह्या जामनेरमधून अंत्यविधी सोहळ्यासाठी आलेल्या आहेत। आपण पाहतोय की या दुःखात मोठं डोंगर बस चालकावर कोसळलेला आहे। त्यांचे जे सहकारी आहेत, नेहमी त्यांच्यासोबत काम करणारे बस आगारातील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्या दोन ज्या बसेस आहेत या स्वतः भाऊ काय सांगाल, अत्यंत धक्कादायक घटना घडल्या, तुम्ही थेट दोन बसेस घेऊन या दुःखात सहभागी झाले। हो, खूप दुःख झालं साहेब। आम्हाला आमचा साथीदार होता, जवळचा मित्र होता, तो एकदम जीवाभावाचा होता। अत्यंत दुःखदायक घटना आहे साहेब ही। तुम्ही दोन बसेस घेऊन सर्व जेवढे सर्व आम्ही जामनेर आगारातील सर्व कर्मचारी आमच्या सहकारी अपघातामध्ये निधन झाल्यामुळे आम्ही त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी हजर झाले। श्रद्धांजली वाहण्यासाठी जामनेर आगारातील सर्व बस कर्मचारी, चालक, वाहक हे थेट दोन बस घेऊन श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले आहेत। आपण आगार परिवारावर आज सर्वात मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। घनश्याम भाऊ सारखा प्रेमळ आणि एकदम शांतप्रिय व्यक्तीवर आमच्यातून हरवलेला आहे। आज तुम्ही आमचे सर्व कर्मचारी, मेकॅनिकल, चालक, वाहक, अधिकारी म्हणून सर्व इथे आम्ही भाऊला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इथे आलेलो आहे। आपण पाहतोय की बस आगाराचे सर्व कर्मचारी, चालक, वाहक थेट या घटनेत सहभागी श्रद्धांजली वाहण्यासाठी भुसावळच्या कुरापाना या ठिकाणी दाखल झालेले आहेत। रवी गोरे, TV9 मराठी, भुसावळ, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।